नमस्कार फ्रेंड्स, फूडी स्वातीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण अंडा पकोडा याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सिंपल आहे आणि झटपट होणारी आहे रेसिपी। तर रेसिपीकडे वळण्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। अंडा पकोडा करण्यासाठी इथे अंडे जे आहे ते मी बॉईल करून घेतलेले आहे। बॉईल झाल्यानंतर व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपल्याला त्याचे साल जे आहे ते काढून घ्यायचे। हा अंडा पकोडा जो आहे तो आपण स्नॅक्स म्हणून देऊ शकतात किंवा आपण नाश्त्याला देखील करू शकतात। अगदी सिंपल आहे आणि चव खरंच खूप छान झालेली आहे। यासाठी आपण अंड्याचे साल जे आहे ते काढून घेतलेले आहे। आता आपल्याला बेसन पीठ मळून घ्यायचे। त्यासाठी आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडीशी मी इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। कांदा पण घातलेला आहे, कोथिंबीर। यासोबतच आपण हिरवी मिरची देखील घालू शकतात किंवा जर आपल्याकडे ठेचा असेल घरामध्ये तर ठेचा घाला, अगदी छान अशी चव येते। आणि जर मिरची खात नसाल तर स्किप करू शकता आणि किंवा आपण लाल तिखट देखील घालू शकतात। इथे मी चिमूटभर सोडा घातलेला आहे। आपल्याला जर सोडा स्किप करायचा असेल तर आपण त्याऐवजी 1 ते 2 चम्मच तेल घालू शकतात। त्यांनी आपलं बेसन पीठ जे आहे ते अगदी छान असं फ्लफी होईल। मी इथे थोडंसं धने पावडर पण घातलेलं आहे आणि जिरे अख्खे घातलेले आहे। आपण धने जिरे पूड देखील घालू शकतात। यामध्येच आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, धने पावडर घातलेले आहे। त्याने अगदी मुलं जे आहे ते कंटकी खाईल, अगदी तसाच फ्लेवर त्याला येईल। यासोबतच जर आपल्याला त्यामध्ये कंटकीचं पीठ घालायचं असेल तर आपण ते देखील घालू शकतात किंवा आपण ब्रेड क्रम्स जे आहे ते बेसन पिठामध्ये डिप केल्यानंतर आपण वरून त्याला ब्रेड क्रम्स लावू शकतात। आपण आपल्या आयडिया ज्या आहे ते आपण यामध्ये यूज करू शकतात। मुलांना जसं आवडेल तसं आपण त्यांना बनवून देऊ शकतात। आता मी इथे अंड्याचे काप करून घेतलेले आहे जेणे की पूर्ण आपल्या पकोड्यांना जो आहे तो छान असा फ्लेवर येईल। व्यवस्थित कट करून घेतल्यानंतर मी जो आपला येल्लो बलक असतो त्याच्यावर मी थोडंसं तिखट जे आहे ते स्प्रिंकल करून घेतलेलं आहे आणि त्यासोबतच इथे थोडीशी त्याला टँगी फ्लेवर देण्यासाठी शेजवान चटणी देखील मी इथे घातलेली आहे। नक्की आपण ट्राय करा शेजवान चटणीसोबत, खरंच चव जी आहे ती खूप छान येते। बेसन पीठ इथे आपल्याला जास्त पातळ नाही मळायचे अगदी आणि जास्त घट्ट देखील नाही, मीडियम करायचे। व्यवस्थित असं मळून झाल्यानंतर आपल्याला तेल एका साईडला गॅसवर गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा जो पकोडा आहे तो चमच्याच्या साहाय्याने आपण सोडू शकतात। अगदी सोपा आपल्याला ही प्रोसेस वाटेल। मी इथे फोक घेतलेला आहे आणि फोकच्या साहाय्याने व्यवस्थित त्यावर आपल्याला बेसन पीठ फक्त टाकून घ्यायचं आहे आणि त्याच फोकने आपण भजा जो आहे तो सोडून द्यायचा आहे तेलामध्ये। आपण हाताचा वापर न करता पकोडा जो आहे तो चमच्याने सोडून देऊ शकतात। गॅसची फ्लेम आपल्याला सुरुवातीला लो टू मीडियम करायची आहे, नंतर आपण हाय फ्लेमवर त्याला व्यवस्थित तळून घेऊ शकता। पकोडे जे आहे ते 3 ते 4 मिनिट सोडून घेतल्यानंतर व्यवस्थित त्याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। हाताचा इथे आपण वापर केलेला नाही आहे भजे घालण्यासाठी। जी आपण चटणी घातलेली आहे ती हाताला लागू शकते, म्हणून अगदी हलक्या हाताने आपल्याला वरून बेसन पीठ घालून ते भजे जे आहे ते तेलामध्ये सोडून द्यायचे आहे। मुलांना अगदी छान अशी जे आपण कंटकी खातो अगदी त्याचा फ्लेवर येईल आणि मुलं आवडीने खातील हा पकोडा। आणि टेक्स्चर बघू शकतात, अगदी असं सुरेख आलेला आहे आणि चव त्यापेक्षाही छान झालेली आहे, अगदी छान असे कुरकुरीत झालेले आहे। तर दोन्ही साईडने व्यवस्थित आपल्याला त्याला आलटी पलटी करून खरपूस असे तळून घ्यायचे। आपण हे भजे जे आहे ते पुदिन्याच्या चटणीसोबत देखील सर्व करू शकतात, छान असं फ्लेवर येईल। ह्या पकोड्यांची देखील आपण बिर्याणी बनवू शकतात किंवा पुलाव बनवू शकतात, तर चव त्याची अगदी छान युनिक अशी येईल। सर्व पकोडे जे आहेत ते व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे। आपण टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणीसोबत सर्व करू शकतात। शेजवान चटणी तर ऑलरेडी आपण त्यामध्ये घातलेली आहे, पण मी इथे थोडीशी हिरवी मिरची देखील तळून घेतलेली आहे। अगदी युनिक आहे आणि झटपट होणारी आहे रेसिपी। आपल्याला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। मी इथे आपल्याला कट करून दाखवते। टेक्स्चर बघू शकतात, अगदी छान असं आलेलं आहे, मुलं आवडीने खातील।
थँक्यू.